नमस्कार मंडळी. आज मी आणि कृती चाललो आहे माझ्या मैत्रिणीला सरप्राईज देण्यासाठी. तर त्यांना माहिती नाही आम्ही येणार आहे म्हणून. आम्ही अचानक चाललो आहे दोघी जणी. आम्ही चाललो आहे बारामतीला. ज्योती ताईला सरप्राईज द्यायला. त्यांचे इंस्टाग्रामवरती 100K कंप्लीट झाले. तसं 100K फॉलोअर्स कंप्लीट होऊन जवळपास 8 दिवस होऊन गेले, पण कामाअभावी आम्हाला लगेच जाता आलं नाही. तर आज मी चाललो आहे, मी आणि कृती चाललो आहे बारामतीला. त्याला आमची बस पण आली वाटतं 8:30ला येणार होती अंदाजे आली म्हणून. बघूया आपण गेल्यानंतर ज्योती ताईंची रिॲक्शन कशी आहे. 8:30ची गाडी आमची 8:45ला आली आहे आणि आम्ही बसले. मस्त आम्हाला बसायला जागा भेटली. तृप्तीचे पप्पा आलेले आहेत आम्हाला सोडवायला. बाय बाय. आम्ही पहिल्यांदा तृप्तीच्या पप्पाला घरी सोडून फिरायला चाललोय दोघी जणी. बाय बाय. बाबूकडे लक्ष द्या बरं का. आम्ही शिवांशला घरीच ठेवून चाललोय आज, कारण शिवांशला बघण्यासाठी आजी बाबा आलेले. निघाली आमची बस आता संगमनेर मधून. 8:30ला निघणार होतो, 8:45 वाजले. बघू आता किती वाजेपर्यंत जातोय. कसं वाटतंय. आम्ही पहिल्यांदा दादूला आणि दादूच्या पप्पाला घरीच ठेवून चाललो आहे. तर मंडळी 1-5 मिनिटामध्ये आता आम्ही बारामतीच्या बस स्टॉपवरती उतरणार आहे. सकाळी 8:45ला बसतो तो, आता 2:15 वाजता आम्ही सुरुबार पार्क कंटाळून गेले. थोडा राहिला होता शिरायची लय हाऊस आहे. राहू दादा आम्हाला बस स्टॉपवरती घ्यायला आलेले आहेत. कारण आम्ही आमचं लाईव्ह लोकेशन सकाळी घेऊन निघालो तेव्हाच टाकलेलं होते. आमच्या अगोदर 1 तास घरी उठवलेले. आता त्याचा फोन पण आला होता. हे आपले फॉलोअर्स भेटलेले आहेत. बाय बाय. आला का तुमचा स्टॉप. बाय. हे पा मंडळी आम्हाला घ्यायला आले आहेत राहुल दादा. मग खोटं वाटत होतं ना. चला आता निघू आपण. मंडळी आता आम्ही त्यांच्या घराच्या जवळ आलोय. ज्योती ताईंना फोन करून सांगितलंय की पार्सल आलंय, बॉक्स जरा मोठा आहे तर तू जरा आवरून ठेव म्हणून, की म्हणून बॉक्सची अनबॉक्सिंग करताना वगैरे आपल्याला व्हिडिओ घ्यायचा असं राहुल दादांनी त्यांना सांगितलंय. आता बघू काय करतात. आवरून ठेवायला तर सांगितलंय. इतक्या एक्साइटेड होत्या का ते, आणि बॉक्स किती मोठा आहे काय थांबा म्हणे मी व्हिडिओ कॉल करून बघते. त्याला घरी येईपर्यंत पण दम निघा ना. त्या थांबा मी आता ना व्हिडिओ कॉलच करते. बॉक्स केवढा आहे काय. तर राहुल दादांनी सांगितलं बॉक्स लय मोठा आहे म्हणे, 3-4 फुटाचा बॉक्स आहे. त्यांना फोन लावलाय आता. तू बोलू नको. हॅलो. आलो इथं चोपडे वस्ती पाशी आलोय. कस काय आवरलं नाही. आम्ही गोट्यात केलं मागवड पिठी. मग आली साडी घातली. हा किती वेळ लागल. 5 मिनिटं 2 मिनिटं. उरक लवकर 2 मिनिटात. परत लावलाय फोन. ते आताच नाही. हॅलो. हॅलो. अगं ती पार्सल आणलंय, त्याचा व्हिडिओ तुला कसा बनवायचा आहे ना सांगतो. त्यांना मुलींना घेऊन या. आणि एक पुरी आहे की एक मुलगी गावली बारकी आहे बारकी. ती तिचा पण व्हिडिओ बनवा जरा. ती एक सरप्राईज आहे. एक मुलगी गावली आपल्याला. काय सांगताय हो तर अगं त्या बॉक्स मध्ये ना अशी एक डॉल सारखी एक मुलगी आहे, ती दाखवायची आपल्याला. तुला सांगतो तेवढं. हो मोठे आहे पण. अगं असं ती कॅक्टस सारखी बोलणारी मुलगी आहे का नाही तसले. ती खुलून मी सनरूफ मध्ये उभा कर. तुला सांगतो तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा फक्त. चालूच आहे ना. आता येतो आम्ही. तुम्ही पुढे येऊ नका, तिथंच थांबा. ठेवू का. तिचा तोंड पॅक करतो आणि तिला आम्ही कॅक्टर सारखं पॅक करतो. तू बोलायचं ना, फक्त हाय करायचं, हात हलवायचा. डॉल आहे बरं का. पोरींला इतकी एक्साइटमेंट झाली. काय नेमकं असं कसं आहे. तोंड पण पॅक करा. तोंड पण नाही दिसलं पाहिजे. तृप्ती समजलं नाही पाहिजे त्यांना. तृप्ती तू काय बोलायचं नाही बरं का. हा गाडी थांबली. लांब आहेत पण त्यांना काय कळणार नाही. आता मी डिक्की मध्ये जाऊन बसते. इथं पाठीमागं जागा आहे. मंडळींना दाखवते. इथं पाठीमागं जागा आहे. आता मी इथं जाऊन बसणार आहे. उभा राह का इथं. आणि तुझ्या हातात फोन देत्या.
माग खाली बस तुम्ही इथं धरलेलं दांडा. हम्म? हा, चल या चल. काय आलं ते दिलोय ना. काय म्हणताय तसलं काय मला काय समजलं नाही. तू व्हिडिओ चालू ठेव फक्त. व्हिडिओ काय चालू काय ना अगं ते एक सारखी ह्याच्यात बॉक्समध्ये तुला सांगतो व्हिडिओ चालू ठेव फक्त. आणि काय पूजा करला तर घेऊन नाही आला. नाही काय पार्सल अगं कॅक्टस आहे मुलगी हो तर खरं तर ती मुलगी आहे कॅक्टस. कोण आहे हा? लांब थांबा ना. अयो तृप्ती आहे काही तृप्ती आहे का काही अयो ती काय मोबाईल त्याच्या हातात आहे हो थांब ना. काय ग कोण आहे रिया अजून एक पार्सल आहे बघ. तिकीट टाकू राहिलं तिकीट माग आहे त्याचा व्हिडिओ बनवायचा पार्सलचा मोठं आहे अजून एक तिकीट टाकू आणले. पुढे जावं तुम्ही इकडं नाही पुढे जायचं. हा? कैसा लगा गिफ्ट तुमको? माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलंच आणि एवढं भारी मला सरप्राईज आज मिळाला असेल. आतापर्यंत मला एक पण सरप्राईज मिळालं नव्हतं. जेवढे पण मला गिफ्ट मिळालं असेल मला आधीच म्हणजे माहिती होतं काय? असायचं. पण आज हे घरी येईपर्यंत मला थोडी एवढी पण मला म्हणजे आयडिया नव्हती की असं गिफ्ट असेल म्हणून. कसं आहे मग मस्त आहे ना. लय भारी आमचं वाटलं, ठरलं लय भारी होतं वाटलं. म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती बरं का मंडळी की इतक्या लवकर ज्योतिताईंचे इंस्टाग्रामला 100K फॉलोअर्स कम्प्लीट होतील. पण एक व्हिडिओ इतका मस्त व्हायरल झाला जवळपास तो आता 30 मिलियनच्या पुढे गेला असेल ना. हा. म्हणजे एका दिवसात जवळपास तो 20 मिलियन क्रॉस करून गेलेले होते व्ह्यूज. आणि त्या व्हिडिओने इतकी मस्त रीच घेतली आणि डायरेक्ट एका दिवसात थोडे राहिलेले जे काही 15-20 हजार फॉलोअर्स राहिलेले होते तर ते एका दिवसामध्ये पूर्ण झाले आणि 100K होऊन जवळपास 8 दिवस झाले ना. 8 दिवस तर तेव्हाच त्यांना सांगितलं तुम्हाला इतकं भारी सरप्राईज गिफ्ट पाठवणार आहे. तर तेव्हापासून त्यांची उत्सुकता होती काय गिफ्ट आहे म्हटलं आल्यावर कळलं तुम्हाला सरप्राईज. तर कसं वाटलं? लय भारी वाटलं, लय म्हणजे लय भारी. गाडीतून पण आम्ही येताना थोडं प्लॅनिंग वगैरे केला होता त्यांना कसं फसवायचं काय, पण फसवणं नाही सोपं आहे बाई. मला कोणी येतं फसवून जातं असं झालंय माझं. खरंच एकदम भारी वाटलं. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो मस्त पैकी भारी. आता मस्त 2-3 दिवस हाय आम्ही आता इकडे तुमच्याकडे. 2 दिवस 3 नाही 2 दिवस.